नमस्कार. ठरलं तर मगमध्ये आपण पाहत आहोत प्रिया आजीच्या नजरेत चांगलं दिसण्यासाठी सरबत बनवायचं नाटक करायला जाते, पण तिला तिकडे गेल्यानंतर एकही गोष्ट सापडत नाही. सायली सगळ्या वस्तू तिला काढून देते आणि सरबत बनवण्यासाठी तिला मदत करते आणि दमही देते. माझ्या घरात माझ्या वस्तू कुठे आहे हे मलाच ठाऊक ना. मग प्रिया सगळ्यांना सरबत देते आणि सरबत घेतल्यानंतर ती अश्विनलाही सरबत घे म्हणत असते, पण अश्विनला तिचा खूप राग आलेला असतो. तो नकार देतो सरबत पिण्यासाठी. मला प्यायचंच नाही असं सांगत असतो, पण तिचा सारखा हट्ट चालू असतो, प्लीज घे ना घे ना. मग आजी अश्विनला सांगते, तिने इतकं प्रेमाने बनवलं आहे, थोडंसं घे बरं असं म्हटल्यानंतर आजीचा शब्द कसा मोडावा म्हणून अश्विन सरबत घेऊन बाजूला आपटून देतो. इकडे कल्पनाला थोडी शुद्ध आलेली असते. विमल त्यांना सावरण्यासाठी पुढे जाते. कल्पनाचा हट्ट असतो, हे आले की नाही मला बघायचं आहे, मला खाली जायचं आहे. पण विमल म्हणत असते, तुम्ही थोडासा आराम करा, मी दादांना बोलवते, इथेच थांबा. पण कल्पना काही केल्या कुणाचं ऐकतच नाही. ती धावत धावत हॉलमध्ये येते. सायली तिला त्यांना अडवते, त्यांना बसवते, थोडंसं धीर देते. अजून कसा आला नाही अर्जुन असं विचारल्यानंतर ती म्हणते, येतच आहे, थोडा वेळ धीर धरा. मग तिला खुर्चीवर बसवते. आजी म्हणते, माझं तर डोकंच चलत नाही, माझा प्रताप कसा असेल, मला खरंच माझा जीव त्याच्याकडेच लागून राहिलेला आहे. प्रिया कौतुक करत कल्पनाला सरबत देते, पण कल्पना घ्यायला तयार नसते. सायली तिच्याकडनं सरबत घेते आणि आईंला बाबांच्यासाठी तरी प्या असं बाबांची शपथ घालत प्यायला सांगते. मग कल्पना सरबत पिण्यासाठी तयार होते. इकडे प्रतापराव रविराजचे आभार मानत असतो. रविराज महिपतचे गोडवे गात असतो. महिपतनी जामीन दिली म्हणून तुझी सुटका झाली, पण अजून आपण पूर्ण लढाई लढलेलो नाही. आपल्याला आता पुढे हे सिद्ध करायचं आहे की हा गुन्हा तू केलेलाच नाही. तेव्हा आपली खूप मोठी युद्ध आहे पुढे, त्याच्यासाठी आपल्याला खंबीर व्हायला लागेल. आपण पूर्णपणे प्रयत्न करू ही लढाई जिंकण्याची. प्रतापराव म्हणतो, मी काही करून तुम्हाला ह्या सगळ्यातनं बाहेर काढेल, मी तुमचा खरा मित्र आहे ना असं म्हणत त्याला मिठी मारतो. इकडे कल्पना कुणाचंही काही ऐकत नसते. आजी तिला रागवत असते, तू थोडा वेळ माझ्या खोलीत चल आणि आराम कर. तितक्यात सायली प्रियाला म्हणते, मला तुझ्याशी थोडंसं काम आहे. तर लगेच ती का विचारल्यानंतर ती सांगते, आजीने देव पाण्यात ठेवला आहे, देव तुझं ऐकेल ना, तू ह्या घराची मुलगी आहेस, तू थोडा वेळ माझ्यासोबत चल असं म्हणत मग अस्मिताई म्हणती, हो जा जा जा. तिला देवांसमोर घेऊन जाते आणि देवांसमोर हात जोडता क्षणी सायली तिला दम देते. तू काय माझ्या घरातल्या लोकांसाठी इथे देवासमोर हात जोडू नको, तू हात जोडल्याने आणखी उलटच होईल. तू महिपत आणि साक्षी हे सगळेजण एकत्र आहात, तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरावर एवढी संकटे पाठवली आहे हे मला माहिती आहे. तुझ्यामुळेच आज आपला आश्रमही बंद पडलेला आहे आणि भाऊ जेलमध्ये आहे ते तुझ्याचमुळे. तेव्हा माझ्या घरापासून तुझी ही काळी नजर लांब ठेवायची अशी दम सायलीने प्रियाला दिलेला आहे. प्रिया म्हणते, याचा बदला तुला चुकवावाच लागेल, व्याजासकट कसा घेते की नाही बघच. इकडे प्रतापला सगळेजण घरी घेऊन निघाले आहेत. तितक्यात पोलीस तिथे उभे असतात. अर्जुन तिथे पोचतो. अर्जुन म्हणतो, मला माझ्या वडिलांना भेटायचं आहे. तेव्हा पोलीस सांगतात, इतक्याच तुमच्या वडिलांचा बेल झाली आहे आणि ते घरी गेलेले आहे. कोणासोबत विचारल्यावर रविराज सरांचं नाव ऐकतो आणि मग तो घरी यायला निघतो. इकडे सगळेजण खूप काळजीत असतात. अस्मिता ही रडत असते. आजीही म्हणते, माझा प्रताप जेवला असेल की नाही, त्याला रात्र तिथे काढावं लागेल. अस्मिता म्हणते, आज जर बाबा घरी आले नाही तर सोमवारपर्यंत बाबा जेलमध्येच असतील. अश्विन आजीला समजूत घालत असतो. अस्मिताही रडत असते. अस्मिताची समजूत घालण्यासाठी खांद्यावर सायली हात ठेवते. तो झटकरत लगेच म्हणते, हे सगळं तुझ्यामुळेच झालं सायली, तू चांगल्या पायाची नाही, तू या घरात आल्यापासूनच हे सगळं घडत आहे. तेव्हा प्रियाही लगेच म्हणते, ही ना सगळ्यांसमोर असंच पुढं पुढं करते आणि मन जिंकण्याचा प्रयत्न करते. आता तुमच्या पुढे पुढे करून तुमचं आणि आजीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आजी म्हणते, हे शक्य नाही, मला तू सोडून कोणीही आवडत नाही, कोणी माझं मन जिंकूच शकणार नाही. एवढ्या गडबडीत हे आजीला टॉन्ट मारायचं काही सोडता येत नाही. इकडे दारात सगळेजण घरामध्ये चल असं म्हटल्यानंतर चैतन्य म्हणतो, नाही मी थोडा वेळ इथेच थांबतो, तुम्ही या जाऊन. रविराज बाजू सांभाळत म्हणतो, आपण पुढे जाऊ, ते मागणं येतील. मग रविराज प्रतापला घेऊन घरात जात असतो. इकडे आजी काही केले ऐकायलाच तयार नसते. आजी म्हणते, आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि काय चाललं आहे ते सगळं बघून येऊ, माझ्याच्याने धीर निघवत नाही. अश्विन चल. अश्विन तेव्हा समजवत असतो, आजी अर्जुन घेऊन येईल, तू थोडा वेळ थांब.
आणि दारात पाहताच क्षणी त्यांना प्रताप रविराज दिसतात. रविराजने आपल्या प्रतापला सोडवलं हे पाहून आजीला तर खूपच आनंद झाला. सायली लगेच विमलताईंना म्हणते, आईंना घेऊन या, बाबा आले आहे सांगा. आणि प्रतापराव घरात येताच क्षणी त्यांच्या पाठीमागे साक्षी आणि महिपतही सायलीला दिसतात. सायलीने त्यांना पाहिल्यानंतर सायलीला खूप चीड आलेली असते, रागही आलेला असतो. आता पुढे काय वळण घेणार ही मालिका हे पाहणंही आता रंजक ठरणार. तेव्हा पुढे काय होणार पाहण्यासाठी लवली स्वरा गॉसिप चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. लाईक करायलाही विसरू नका. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.